तर काल होता माझ्या मम्मीचा बर्थडे. माझ्या मुलीची माझी खूप इच्छा होती की माझ्या मम्मीचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करायला पाहिजे, पण माझ्या मम्मीची मुळीच इच्छा नव्हती की बर्थडे सेलिब्रेट करायला पाहिजे. तिला असं वाटतं की पैसे खर्च होतात. आपल्या आईवडील कसे असतात ना, ज्या मुलांवर पैसे खर्च करायची वेळ येते तेव्हा बिंदास काही विचार न करता पटापट पैसे खर्च करतात, आणि स्वतःवर जेव्हा वेळ येते तेव्हा 10 वेळा विचार करतात, बाई एवढे मोठे पैसे खर्च झाले, असे बोलतात की नाही. तुमच्या आईवडील पण असेच आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे रस्ते जे आहे ते माझ्या ओळखीचे आहे, माझ्या लग्नाला 10 वर्ष झालेले आहे, पण सगळं चेंजेस झालेले आहे. इथे सगळं नवीन नवीन वाटत आहे. आम्ही मग हो नाही करता करता बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलं आणि एक छोटासा केक आम्ही घेऊन आलो. पण इतकी विदर्भामध्ये ऊन आहे, घरी येऊपर्यंत माझा अर्धा केक मेल्ट झाला होता. मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आल्यानंतर माझ्या मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करते, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येते म्हणून. आधी माझा भाऊ करायचा, पण तो गेला बापाच्या घरी. आता त्याची जागा मी घेतली आणि मी पण त्याचा मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करते. छोटासा करते पण करते. माझ्या मम्मीला पप्पांना असं हॉटेलमध्ये जाऊन खाणं वगैरे असं आवडत नाही. त्यांना हॉटेलचं जेवणच मुळात आवडत नाही, त्यामुळे मी हॉटेलमध्ये काही जेवण करायला जात नाही. आम्ही घरीच छोटासा पार्टी करतो आणि मस्त घरी स्वयंपाक करून सगळं परिवारासह जेवण करतो. माझ्या पप्पाला यायला वेळ होते, आणि त्यांना असंही बर्थडे शड्डे अशा आवडत नाही. त्यांना असं वाटतं की वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ टाईम असं आहे. तर आम्ही छोटासा बर्थडे सेलिब्रेट केला, मम्मीची ओवाळणी केली, मी स्वतः दृष्ट काढली माझ्या मम्मीची. माझ्या मम्मीला कोणाची नजर लागली नाही पाहिजे. माझ्या मम्मीला उदंड आयुष्य दे माझ्या बाप्पा. माझ्या मम्मीसोबत सदैव राहा. माझ्या मुलीने पण केली, तिच्या मैत्रिणीने पण केली, ती पण आली होती, तिने पण छान आम्हाला हेल्प केली. तिला पण खूप आवडलं आणि छोटासा आम्ही सेलिब्रेट केला. सुगंधित फुलाचं डेकोरेशन केलं, बलून लावले. तुम्हाला माझ्या मम्मीचा बर्थडेचं सेलिब्रेशनचं डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. मग छोटासा केक आणला आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं. छान असं खूप मज्जा आली करायला, आणि खूप असं भावूक झालो होतो. माझ्या भावाला मिस केलं. माझी मम्मी दरवेळी बड्डेला मिस करते, कारण की तो दरवेळी माझ्या मम्मीचा बड्डे सेलिब्रेट करत होता, पण तो आता बापाकडे गेला तर त्याला मिस करणं तर विसरू शकत नाही आपण त्याला. आणि छान असा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला. आणि सायंकाळी आम्ही ठरवलं होतं की जेवण करायला काय करायचं. तर मी मस्तपैकी आमरस पुरीचं जेवण केलं होतं. थंडगार असं आमरस आणि गरमागरम पुरी, कुरडई, पापड, बटाट्याची भाजी, छान असा बेत केला होता आणि मस्त स्वयंपाक केला. मस्त फुललेल्या पुऱ्या केल्या होत्या. छान मस्त पापड, कुरडई पापड तळले होते. आमच्या विदर्भाची खास आहे ते कुरडई पापड आणि थंडगार आमरस. तुम्ही पण अशाच पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट करता का मला कमेंट करून नक्की सांगा. इकडे साईडला मस्त बटाट्याची भाजी केली होती आम्ही मसाल्याची, आणि कुरडई पापड तळली होती. ही सर्व कुरडई पापड माझ्या मम्मीने घरी तयार केलेले आहे उन्हाळ्याचे. बघा छान असे पापड तळलेले आहेत, आणि मस्त आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. खूप आनंद झाला. माझ्या मम्मीला पण खूप आवडलं, पण ती थोडीशी भावूक असते बड्डेच्या वेळेस, तिच्या चेहऱ्यावर दिसून पडते. असं कोणी स्पेशल फील केलं तर आईवडिलांचा चेहरा बघण्यासारखा असतो की नाही. मस्त कुरडे पापड तळले, इकडे भाजी पण टाकली, भाजी पण व्यवस्थित शिजली होती. नंतर मी केलं सर्व. बटाट्याची भाजी रेडी झाली. सगळं शेवटी केला आमरस. गरमागरम कुरडई, पापड, पुरी, बटाट्याची भाजी आणि थंडगार असा आमरस तूप टाकून, अशा पद्धतीचा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. सगळ्या शेवटी आम्ही फॅमिलीसोबत मस्त त्याचा आस्वाद घेतला. माझ्या मम्मीने पप्पाला केक भरवला. त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी पण असते त्याच दिवशी, आणि माझ्या मम्मीचा बर्थडे पण असते. आम्ही सगळ्यांना मस्तपैकी खाली बसून जेवण केले. तुम्हाला माझ्या मम्मीचा बर्थडेचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा. काही फोटो आहे ते बघून जा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर. कमेंट करायला विसरू नका.